भारताची जनगणना 2027 अनुषंगाने जामनेर तालुक्यामध्ये जनगणना 2027च्या अनुषंगाने कामकाजाला आता सुरुवात झालेली आहे। जामनेर तालुक्यामध्ये एकूण 407 प्रगणक गटांची निर्मिती यासाठी करण्यात आलेली आहे। या प्रगणक गटावर काम करण्यासाठी 10% राखीव कर्मचाऱ्यांसह एकूण 434 प्रगणक आणि 75 सुपरवायझर यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या 509 प्रगणक आणि पर्यवेक्षक यांच्यामार्फत घरगणना व घर यादी जे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे तर त्या अनुषंगाने नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। याचसोबत या संबंधित प्रगणक आणि पर्यवेक्षकांचं प्रशिक्षण हे इंदिराबाई ललवानी ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आपण बॅचेसमध्ये ठेवलेलं आहे। यामध्ये पहिली जी बॅच आहे ती 23, 24, 25 या तारखेला, त्यानंतर 27, 28, 29ला दुसरी बॅच आणि मे महिन्याच्या 4, 5 आणि 6 मेला तिसरी बॅच, याप्रमाणे या बॅचेसमध्ये आपण सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षकांचं प्रशिक्षण हे या ठिकाणी या जनगणना 2027 अनुषंगाने घेणार आहोत। आपल्याला माहिती असेल की माननीय केंद्र शासनाच्या जनगणना संचालनालयामार्फत ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे जामनेर तालुक्यात जनगणना 2027 अनुषंगाने कामकाज सुरू आहे। आपल्या सर्वांना याची एक कल्पना देणं आवश्यक आहे की 1 मे पासून 1 मे ते 15 जून या कालावधीमध्ये या जनगणनेचा अतिशय महत्त्वाचा टप्पा की जो स्वगणना या नावाने ओळखला जाणार आहे। तर या टप्प्यामध्ये म्हणजे प्रथमच ही जी जनगणना आहे 2027ची ही डिजिटल स्वरूपामध्ये होणार आहे आणि ही जनगणना डिजिटल स्वरूपात होत असताना कुटुंबातील कुटुंब प्रमुखाला किंवा नागरिकांना याच्यामध्ये स्वगणनेचा एक महत्त्वाचा पर्याय हा प्रथमतःच माननीय केंद्र शासनाकडून या ठिकाणी जनगणना संचालनालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। या 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये कुटुंबातील प्रत्येक नागरिक हा आपली जी स्वगणना आहे तर ही पोर्टलच्या माध्यमातून आपल्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये घर बसल्या स्वतः बसून आपल्या कुटुंबाच्या अनुषंगाने या जनगणनेच्या अनुषंगाने जो काही आपल्याला 1 ते 33 प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी भरायची आहे तर ही आपल्याला या ड्रॉपडाऊन स्वरूपामध्ये या स्वगणनेच्या माध्यमातून आपल्याला या वेब पोर्टलवर त्यामध्ये भरता येणार आहे। सर्व नागरिकांनी या निमित्ताने जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना मी या ठिकाणी आव्हान करतो की आपण या स्वगणना पर्यायाचा देखील त्या ठिकाणी आपण वापर करू शकता। आपण आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकामधून ज्यावेळी वेब पोर्टलवर ही माहिती आपण भरणार आहात, आपल्याला आपलं राज्य असेल, आपला जिल्हा असेल किंवा आपलं अचूक लोकेशन जे आहे ते त्या ठिकाणी त्या वेब पोर्टलवर निवडावं लागणार आहे। ते निवडल्यानंतर आपल्याला त्या पोर्टलमध्ये जी काही माहिती भरायची आहे 33 प्रश्नांची तर ती माहिती आपल्याला त्या पोर्टलमध्ये भरता येणार आहे। ती माहिती सेव्ह झाल्यानंतर एक युनिक ID आपल्याला त्या पोर्टलमार्फत दिला जाणार आहे आणि तदनंतर ज्यावेळी आपला घरगणना व घर यादीचा प्रगणक भेटीचा कार्यक्रम हा 16 मे ते 14 जूनपर्यंत चालू राहणार आहे। तर यावेळी तो प्रगणक ज्यावेळी आपल्या घरी गृहभेटीसाठी येणार आहे तर आपण त्या पोर्टलमध्ये दिलेली जी माहिती आहे तर ती माहिती बरोबर आहे का याची पडताळणी तो प्रगणक त्या ठिकाणी करणार आहे। आपल्याला जो युनिक ID त्या पोर्टलने दिलेला आहे तो युनिक ID आपल्याला त्या प्रगणकांशी शेअर करायचा आहे। त्यानंतर प्रगणक त्या माहितीची पडताळणी करून त्या माहितीचं सत्यापन हे आपल्या समक्ष त्या पोर्टलमध्ये प्रगणक करणार आहे। तर अशा पद्धतीने दिनांक 16 जूनपासून आपल्या जामनेर तालुक्यामध्ये जनगणनेचा प्रत्यक्ष गृहभेटीचा कार्यक्रम हा प्रगणक आणि पर्यवेक्षकांमार्फत जामनेर तालुक्यामध्ये सुरू होणार आहे। जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांना मी या निमित्ताने आवाहन करतो की माननीय केंद्र शासनाच्या जनगणना संचालनालयाकडील दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आपल्याला हे जनगणनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या जामनेर तालुक्यामध्ये पूर्ण करायचं आहे। तरी सर्व नागरिकांनी या जनगणनेच्या अनुषंगाने आपला सहभाग स्वगणनेमध्ये तसेच प्रगणक ज्यावेळी आपल्या घरी भेट देणार आहे तर त्यावेळी आपल्या कुटुंबाची योग्य माहिती आपण प्रगणकांना पुरवावी असं एक आव्हान मी या निमित्ताने चार्ज अधिकारी तथा तहसीलदार जामनेर म्हणून जामनेर तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी मी हे आव्हान करतो। धन्यवाद।